अक्सर भीमराव अंबेडकर को बहुत महान व्यक्तियों में प्रस्तुत किया जाता है और उनके बारे में खूब मनगढ़ंत झूठ फैलाए जाते हैं। कौन से हैं वो झूठ? लोग कहते हैं अंबेडकर बहुत मेधावी थे, लेकिन सच्चाई, अंबेडकर पूरी जिंदगी में सदैव 3rd डिग्री में पास हुए। अंबेडकर बहुत गरीब थे। अंबेडकर के पिताजी खुद उस जमाने में अंग्रेजों की आर्मी में सूबेदार मेजर थे। अंबेडकर ने नारियों को पढ़ने का अधिकार दिया। सच्चाई, अंबेडकर के समय ही 15 पढ़ी लिखी औरतों ने संविधान लिखने में महत्वपूर्ण योगदान दिया। अंबेडकर स्वतंत्रता संग्राम सेनानी थे। सच्चाई, अंबेडकर ने सदैव अंग्रेजों का साथ दिया। भारत छोड़ो आंदोलन या व्हिडिओमध्ये अशा बऱ्याच टीका बाबासाहेबांवर केलेल्या आहेत। खरं तर या व्हिडिओला मी अजिबात रिप्लाय देणार नव्हतो, पण त्या व्हिडिओला माझ्या जवळपासच्या काही माझ्या ओळखीचे काही क्लायंट असतील त्यांच्या लाईक्स होते। याचा अर्थ असा की जवळपासच्या देखील सर्व लोकांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे। आता मी एक बौद्धाचार्य आणि आंबेडकरवादी विचारांचा भारतीय नागरिक असल्यामुळे माझं एक कर्तव्य आहे की लोकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवणे आणि इंस्टाग्रामवर अशा पसरलेल्या चुकीच्या माहितींचा खुलासा करणे। तर तुम्ही पाहिलेल्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये जी महिला बाबासाहेबांबद्दल स्टेटमेंट पास करते ती महिला पूर्णपणे AI जनरेटेड पॉलिटिकल कॉमेंटेटर आहे। तुम्ही गुगलवरती जाऊन चेक करू शकताय किंवा हा स्क्रीनशॉट बघू शकताय। तर अशा चेहऱ्याची आणि अशा नावाची कोणतीही व्यक्ती मेंबर ऑफ पार्लमेंट नाही आणि या पद्धतीचं स्टेटमेंट पार्लमेंटमध्ये उभा राहून बोलण्याचं धाडस कोणताही पॉलिटिशियन करणार नाही। तर त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं पहिलंच स्टेटमेंट असं आहे की बाबासाहेबांना प्रत्येक डिग्री प्राप्त करताना त्यांना 3rd डिग्री मिळाली। त्या पेपरला आपण डिग्री म्हणतो आणि त्याच्यावर दिलेले असतात ते ग्रेड असते। तर त्या काळामध्ये कोणत्याही डिग्री सर्टिफिकेटवर न्यूमेरिकल ग्रेड किंवा अल्फाबेटिकल ग्रेड दिल्या जात नव्हत्या। तेव्हा फक्त कम्प्लिशन किंवा पासिंग सर्टिफिकेट दिलं जायचं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर बाबासाहेब चला तुमचं म्हणणं असं आहे की बाबासाहेब 3rd ग्रेडनं पास होत होते, तर मला सांगा ज्या इन्स्टिट्यूटमध्ये बाबासाहेबांनी शिक्षण प्राप्त केलं त्या इन्स्टिट्यूटमध्ये बाबासाहेबांचे स्टॅच्यू का आहेत? त्या स्टॅच्यूच्या खाली सिम्बॉल ऑफ नॉलेज का लिहिलेलं आहे? मला सांगा आपल्या शाळेमध्ये कमी मार्क पडलेल्या विद्यार्थ्याचा फोटो किंवा पुतळा बांधला जाईल का पहिला नंबर आलेल्या व्यक्तीचा पुतळा बांधला जाईल? कॉमन सेन्स आहे। तर बाबासाहेबांचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये, ग्रेज इन लंडन मध्ये आणि इतर जेवढे मोठमोठे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट भारताबाहेर आहेत त्या प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये बाबासाहेबांचा फोटो आणि स्टॅच्यू आहे। जवळजवळ 12 देशातील टॉप युनिव्हर्सिटीज मध्ये बाबासाहेबांचे फोटोज आणि त्यांचे स्टॅच्यू आहेत। मग विचार करा 3rd ग्रेड मिळालेल्या व्यक्तीचा स्टॅच्यू किंवा पुतळा ते लोक का बनवतील? त्या व्यक्तीनं काहीतरी जगावेगळं केलं असेल म्हणून त्या व्यक्तीचा तिथं पुतळा बांधलेला आहे। ते मूर्ख नाहीत। या मुद्द्यावर मी एक आणखीन डिटेल व्हिडिओ बनवणार आहे। त्यासाठी अकाउंटला आत्ताच फॉलो करा। मी लवकरात लवकर तो व्हिडिओ अपलोड करेन।